भरणं लय पडले. भरणं करायला लागेल. पूजा, अरे मी भरणं करून येतो बरं का. तू काय काय करते? दादा? मी तेवढं पाणी आणते आणि भांडे ते घासून घेते. बरं मग माझा डबा घेऊन येशील का? जेवण नाही केलं का तू? जेवण नाही केलं, आता तू स्वयंपाक बनव. बरं बरं चालतंय. ये घेऊन मग. मी भांडे घासते, धुणे धुते आणि तुझा डबा घेऊन येते. हा, चालतंय. जा नक्की या मग. आपण. हा हा येते मी. रस्त्याने जरा जपून ये. हा हा चालतंय. भरणं निघालो होतो. हा, का हो? लय लांब येणं केलं. येता जाता म्हणलं तुला हा, पुरीचं काय शिक्षणाचं शिक्षण तर चाललंय आता, पण जरा थोडं अडचणी अडचणीचे दिवस आहेत चालू. मला सांगितलं माहिती हा. लग्न करतो का पुरी? त्याला आमची परिस्थिती लय हालाकीची, बरंच चाललंय म्हणजे. तुला आहे ना म्हणायचं होतं, माझी पोरं तू ओळखी होतो. हा, ओळखतो. एकाच लग्न झाले मोठ्यात, पण बाहेर थोडस बोळसर आहे ना, मग माणसं थोडस कुणी येडं म्हणतो, कोणी काय म्हणतं, त्यामुळे ते लग्नाला थोडस हे होते. माझ्या हातात आहे, पण तिला पण विचारायला लागेल. ती पण म्हणेन परत मला तसं. पोरगं तू पाहिले दिसायला दिसायला मग चांगलं आहे, बोळसर आहे एवढा पण आता ज्यूस तिला पण विचारायला लागेल ना मला ह्या गोष्टी. आता मस्त माझी बहीण आहे, पण मला तिचा बी थोडा हे करायला लागेल. लय असं जुने ह्याच्यावर जर गेलं तर पुरींचं पुढं कसं आहे कसं नाही. बाकीचं घरदार सगळं तुला मान्य आहे. बाकी एकदम टाकाटक मध्ये काहीच अडचण नाही त्यांची. आणि तुम्ही सांग आता तुला काय होईल वाटेल यायला, म्हणजे पोरग बोलसर आहे. तसं मी समजून सांगायचा प्रयत्न करीन, कारण की आमच्याकडे तिच्या काय नाही. आयुष्याचं भलं होईल. खायला तरी एखादा लेकरू बाळ झाली लागला रांकीला. तसं तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. बघू आता, तरी पण ती आली गेलेली बघ पाहायला. बरं हाका मारते. पूजा, अरे काय करते रे? पूजा, आ चल लवकर इकडे. लेकरू दिलं तरी त्याला काय आहे, पण तरी पण कसं आहे, तिला थोडं विचारलं पाहिजे कसं असतं. आता तर म्हणजे म्हणा, अरे काय करते तू इकडे? भांडे घासत होते दादा. ते आलेत आपल्याकडे, मला काय म्हणायचं होतं, ते लग्नाची मागणी घालतात, काय करायचं? बघा दादा, तुमच्या इच्छेनुसार मी काय सांगू. हा, नाही परत नको तू म्हणायचे मला दादानी तुमच्या पसंतीने हे केलं, तुम्ही मला विचारलं नाही काय नाही. माझी दोन्ही पोरं तुला माहिती, मोठ्याचं लग्न झालंय, बारकं थोडस बोळसर आहे, पण स्वभाव त्याचा खूप चांगलं पोरग आहे. बरोबर. काय कर, जाऊ दे. मी आहे तुझ्यावर लक्ष ठेवायला, तुझा भाऊ बी असतो. माझा दादा जसं म्हणन तसंच मी करेन. हा, म्हणजे परत नको अडचणी, नाही तर कसं आहे, आत्ताच्या ह्याच्यात माझ्या भरोसा नाही का? गोड गोड बोलायचं आणि नेले की तिकडं पोरग बोळसर एवढंच आहे, बाकी त्याला बिडी काळी तंबाखू तसला काही प्रकार आहे का तुम्ही पाहता दादा? हा हा, तसलं नाही काय व्यसन, पण कसं आहे, आमचं पूजाला बी जीव लावला पाहिजे, नाही तर काय व्हायचं, तुम्ही गोड बोलून न्यायचे. अरे तुझी बहीण काय माझ्या लेकरासारखीच आहे ना. एक तर आम्ही लय हालाकीचे दिवस काढलेले, नको टेन्शन घेऊ. लय म्हणजे इतकं अवघड काय तू आमचा सांगायचं. सोयरा झालो, तुला काय कमी आहे का इथं? तसं आहे, पण आता बोलतोय तसं परत पुढे बी बोलले पाहिजे, नाही तर काय व्हायचं, मला सांगायचे तुम्ही आता आणि परत आमच्या पूजाला करायचे त्रास तिकडे. तसं नाही झालं पाहिजे. हो समजू. हा, नाही तसं काय अडचण नाही. आता ते बी म्हणते आहे, तुम्ही म्हणता तसं म्हणलं. मग काय, जाऊ करा काम. चालतंय. आणि काय करायचं, लय रामडा बोलत नाही, मस्त एखाद्या मंदिरात जाऊन तसं आता थोडक्यातच करू, कुठं काय लय पैसे घालून. त्याच्या पुढं तुला जर शंका असेल ना, हा. तिच्या नावावर लग्नाच्या अगोदर 5 एकर वावर करतो. मग नाही तसं आमची एवढी अपेक्षा नाही, काय राव, फक्त जीव लावला पाहिजे. तिच्या नाव पोराचं तर होणारच आहे निमिष्टेत. तिच्या बी नाव तुला भीती वाटत असली तर तिच्या नावावर 5 एकर अगोदर करून देतो. एवढी मोठी अपेक्षा नाही आमची, फक्त तिला जीव लावला म्हणजे बस. चला येऊ का? ये जा रानात जाऊन मग काय. हा, मी जातो. पूजा लवकर या डबा घेऊन. मी तुम्हालाच आवाज देणार होते आता. काय झालं? काय झालं काय? तुमच्या बापाला येडफेड नाही लागलं? काय झालं आता? एक तर भोळं होतच, त्याच्यात तुमचा बाप बियाडा झालाय. काय झालं काय? काय सांगू? अहो ती पुरीला मागणी घालाय गेलते ते तुमचा बाप. कुठल्या? ती नाही का हो, ती गरीबाची पुरगी बघा त्या ह्याची, काय हो तिचं नाव चेन ती पाठीमागची ती हा, ती शेड मध्ये राहते ती. आई शपथ. आता अवघडच झालंय आपलं. आणि ती जर पुरगी हा म्हणली ना, तर मग डोक्याला ताणच आहे बघा आपल्या. बरोबर, मी बघून येतो. हो, बघून कशाला येता लगेच? तुम्हाला काही येडफीड लागले का? आपल्याला ना त्या पुरीचं ना काहीतरी करावं लागेल, म्हणजे ना तिला समजून सांगावं लागेल, बाई ती भोळा आहे, कशाला लग्न करती?
तुम्हाला माहिती का अहो आपली 50 एकर जमीन आहे ही तर माहिती ना तुम्हाला हा त्यातलं 25 एकर वाटात जाईन तुमच्या भावाला ती काय? जर घरात आली तर म्हातारा काय डोक्या बिक्या पडलंय का ग? काय माहिती पडलंय का काय एक बोळ समडीत होतो आता ही म्हातारा बी येड झालं तर हा मग ना. अवघडच आहे. आधी त्या नालायकाला सांभाळता नाके नव झाले मला काय. अहो पण ती पोरगी कशी येते आणि कशी नाही जर हा? ती जर शहाणी आली तर मग आपल्या घराच्या आपल्याला बात्या बुळच वाटच लागली सगळी. वाटच लागली ह्याच्यात बी निम्मा हिस्सा होईन घरात सुद्धा. हा ना आपल्याकडे सगळं येते ती ह्याला तिनं शान बिन बनवलं तर. अहो तुमच्या बापाला अक्कल नाही तुम्ही तरी जरा अक्कल असल्याने वागा. मी काय म्हणते तेच करावं लागेल. आलं बघा इकडे लग्न करायचंय काय हा आणि मग बाबा पोरगी कस काय बघत आहेत. लग्न करायचं तुला कुठे करतो पोरात खेळायला तुला काही राहणार बिना जायला सुचतंय का नाही हा कोण जायचं राहणार. आणि बाबा जर लग्न करायचं म्हणले तर काय म्हणायचं काय म्हणायचं लग्न नाहीच ना मी काय करीन माहिती ना प्रेमात घेणं जरा प्रेमात घेणं. काय प्रेमाने घेऊ ह्याला प्रेमात जर घेतलं ना तर मग डोक्यावर बसन मग वाटीन मिर्या. तसं म्हणते काय ह्याला चांगलं बघावं लागणार आहे. जाऊ राहण्यात जा बघ जसं का राहण्यातलं नुसतं फिरतोय. फिरतय काय ह्याचं बारकाले परवर गोट्या खेळत होत मागाशी बावळट कुठलं चक्कर. आता असं ठीक आहे नंतर बायको आलं नंतर सुधारलं ना आपल्याला चांगलेच लागतील मग. मग त्याच्यामुळेच तुम्हाला म्हणते त्या बापाच्या डोक्यातलं खूळ काढून टाका ते लग्नाचं. हा ना मला बी तसंच वाटायला बापाला कुठं बुद्धी सुचली नाही लग्न करायचं. एक काम करता का त्या पुरीच्याकडे जात का नको नाही तर नको नको नको. कशाला घोटाळा करता मग काय जावा द्या तर जावा का आम्हाला. काय झालं काय खवळ काय 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 झालं सांग मला सांग. नाही दिली काय यार तिची बयाचं जाऊ दे पण तोंड गेला काय म्हणावतोय का भाऊ त्याला तरी थोडीशी दया मिळेल. तू काही खोड केली त्यांची काय बाबा चाललं होतं घेऊन मला म्हणली लग्न नाही करायचं मला लग्न करायचं बाबा. म्हणजे तुझं लग्न करायची याच दुखणं त्यांचं त्रास देतोय मला. मला बागर नाही देणार मी लग्न केलं मला मार देणार मला लग्न करायचं बाबा. काय 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 लग्न झालं ना मग ती आलेली तुला जीव लावीन. मग बाबा ती पण मारेन मला यांच्यावानी. मारायची पोरगी आहे ना मस्त तू पोरांच्यात ठेवतो तुला तुझी होती नाही का तुम्हाला एक पोरग कोणती पप्प्या तू जीव लावतो ना तुला मग तशीच आहे पोरगी गरीब आहे चांगली तुला जीव लावून मस्त मग तुम्ही दोघांनीच आपलं गप्पा छप्पा मारायच्या रानात जायचं मग तुला ते औषध पाणी देईन जीव लागेल तुला. बाबा मी सांगतो समजून जाईल. दादा पण दादाला नको रडू आता बाज झालं. यार तू मस्त कसं नाही मी आता मोठा झाला लहान आहे का तू रडायचं नाही थोडस आहे ना समजून सांगायचं चांगलं बोलायचं. बाबा समजून सांगतो चल तुला जेवायला सांगतो द्यायला. मला जेवा मला भूक लागली. शंभू काय बाबा अरे नाही खवळायचं याला ये खाली. मला जेवायचं बाबा. तुझा भाऊ असून तुलाच काय वाटत नाही का नको खवळ जाऊ यार तुझा भाऊ आहे कसा का ना तू नाही लक्ष ठेवायचं तू नाही जीव लावायचा मग कोण लावायचं त्याला. मला नाही करायचं. बाबा तुम्ही त्याचं लग्न करताय होय. अरे मग आता एवढा मोठा झालाय त्याला बायको करून दिली तर निदान त्याचं देखभाल करेल त्याला टायमाला गोळ्या औषधं घालील जरा त्याची प्रगती झाली तर काही वाईट आहे का. आता एवढे दिवस कोण सांभाळत होतं मग आम्ही सांभाळत होतो ना. अरे तुम्ही सांभाळतात मान्य पण आता काय होतं ती तुझी बी बायको त्याला चिडचिड त्याला भाकर नाही दिली तुम्ही नाही दिली. मग आता काय आता ते मिळून तू खेळ असताना जाऊन जरा पोरांच्यात ना आहे अजून थोडस रानातलं पण कोण बघायचं कवर मी करायचं. ते बघ किती घाबरतय तिला. अरे इतकं इतकं म्हणजे त्याचं जर लग्न करायचं असेल ना
आणि त्याचं लग्नच करायचंय का तुम्हाला त्याचं? आता मग? ती इतकं शान आहे का? अरे तुझं केलं आणि मग ह्याच नको करायला. तुम्हाला काय वाटतं तिथे सोबत राहील? अरे मग का नाही राहणार? तुम्ही जर त्या बी आलेल्या लेकराला थोडस आपलंस केलं, गोड बोललं तर ती राहील ना. हो का? त्याचं जर लग्न करायचं असेल ना तर तुम्ही दोघांनी तुमचं बिराड उचलायचं आणि निघायचं. हा बघा तुम्हाला. अरे हे माझं आहे सगळं, माझ्या इस्टेटीवर तुम्ही जगत आहे. मला सांगता घराच्या बाहेर काढावं लागेल, निघावं लागेल. मग निघायचं, एवढं काय त्याच्यात? हा. काय लेकराला देणार नाही तर काय तुम्ही? उपकार नाही केले तुम्ही, एकट्याने कमवून ठेवलं म्हणून. सगळ्यांचे आई बाप करतात. तुमच्या पाया पडतो, करू दे यार. एक तर चांगल्याला पुरी भेटणार, त्याला गरीबाला त्या म्हणलं मी शब्द टाकला, तो तयार झालाय, तर कशाला अडचणी उभा करतात? नाही नाही, जर लग्न करायचं असेल ना तो आणि तुम्ही. अहो पण मी हेच म्हणते, चांगल्याला पुरी भेटणार, ह्याला कस काय भेटन? आणि भेटली तरी कस काय राहील त्याच्यापाशी? तुम्हाला वाटतं का राहील म्हणून? का नाही राहायची? ते चांगल्या पाशी राहणार आणि असल्यापाशी राहायला लागल्या. बाबा मला नाही करायचं लग्न. आणि तू जर लग्न करायचं म्हणलं ना तरी बघन मग मी तुझ्या. हा. अरे इतकं आखरीत काय यार तू? तुझ्या संबंधातली एखादी पोरगी असली तर ती बघ, ती आणून आपण लग्न करू. तुला नाही दुसऱ्याची पोरगी तर. मग एक काम करा, जेवढी जमीन आणि घर आहे ना तेवढं आमच्या नावावर करा. मग हा. त्याचं कुशाल लग्न करा तू तुम्ही. लग्न करून टाका त्याचं. काय असेल ते जमीन ते आमच्या नाव करा सगळी. थोडं फार म्हणतोय ना, 50 एकरातलं तू मला 30 घ्या, त्याला 20 देतात. नाही जमणार नाही. जमत नाही. सगळे आमच्या नाव करा, नंतर त्याचं लग्न काय आम्ही लावून देतो त्याचं लग्न. हा पण जमीन आमच्या नाव करा पहिले. ते ठरलं. सारे तुमच्या नाव करून बघू. मी बी अजून काय आहे ना, का ठेवून आलो. माझ्या धमक असली ना परत त्याला उभा करेन. आल्यावर सांभाळा त्या लेकराला. बस हो. चल जेव्हा घालते. चल जा. घालते काय जेवायला. ती कुत्र्याला भाकर केलेली ती टाकते त्याला. यार थोडीशी जराशी येऊ दे किंवा दया. जायला बाबा. अहो काय अहो घाबरू नका, मी बायको आहे तुमची. सोडा उठा उठा उठा. अहो उठा ना. नका घाबरू, जाऊ. अहो मी बायको आहे ना तुमची. हे बघ, जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या. जेवायचंय ना तुम्हाला? हा जेवण. मी फ्रेंड आहे ना तुमची, मैत्रीण आहे ना. तुझी तुम्ही मित्रांसोबत खेळते तशी मी तुमची मैत्रीण आहे. मला सांगा तुम्हाला काय पाहिजे काय नाही. मी वाईट आहे का? मी चांगली आहे ना? चांगली आहे मी, बायको आहे तुमची. देवा काय रे एवढं आव्हान दिलं माझ्या पुढं. जाऊ दे, मलाच हिंमत धरावं लागेल, मला सगळं काही करावं लागेल, तेव्हाच आमच्या दोघांचा संसार होईल. घाबरू नका, मला बघ माझ्याकडं बाळा. मी फ्रेंड आहे ना तुमची. मी तुम्हाला गोळ्या खायच्या ना, मी देते तुम्हाला गोळ्या देते. तुम्हाला काय पाहिजे जेवण वगैरे मी सगळं देते. हा मला सांगा आणि घरातली अहो कामच करत होते ताई, पण मग त्यांना गोळ्या औषधी त्यांना बरं करायचंय ना. आम्ही करतो ते. हा तुम्ही करता, तुम्ही बघता, पण आता मी बायको आहे त्यांची. माझं कर्तव्य आहे, मला बघावं लागेल ना त्यांच्याकडे. तू नाही कर्तव्य केलं ना तरी चालेल. आपली कामं बघायची, धुणं भांडी पडल्यात, स्वयंपाक पडलाय, ती कोण करायचं? ती करते ना मी कुठं नाही म्हणले ताई, करते ना मी. पण एकदा यांना गोळ्या औषधी जेवण वगैरे दिलं असतं. सकाळपासून काहीच नाही खाल्लं हो त्यांनी. काय नाही खाल्लं? एवढ्या दिवस आम्ही केलंय, आम्हाला माहित आहे. तुला आतापर्यंत नीट नाही झालं, आता नीट होणार आहे का? अहो पण तुम्ही असं नका ना म्हणून, नीट नाही होणार दादा. 4 दिवसाची आलीन लागली बोलायला. तू फक्त मालकीन नाही, नोकरानी काय? आणि त्याच्यासारखंच राहायचं, कळलं हा. का? ए निक काम करायचे दिलं. हाय, त्याला कुठे घेऊन चालली? अहो त्यांना जेवायला घालते ना, सकाळपासून जेवलं. चल चल घाला आजच्या दिवस जेवायला. काय रोज करणार आहे थोडीच ही आजची पाहुणी. हा नाही तर काय. पण मला एक वेगळंच वाटायला लागले. अहो काय गं? काय ही तर आली, त्याला किती गोड बोलत होती, तेव्हा बी ती लगेच म्हणजे हे झाला. हा ना, मला बी तसं वाटलं. हे काय करायला लागली? ह्याला नीट करायची नादी लागली. आपण जी गोळ्या बदलून देत होतो ना, तिने जर त्या पहिल्या गोळ्या जर दिल्या ना तर ह्यो नीट पण होऊ शकतो. नीट झालं मग आपली वाट लागेल सगळी. आता काय करायचं?
काय म्हणते, काय करायचं आता? तर काहीच करायसारखं तर राहिलं नाही आपल्याकडं. बघू चला. जी होईल ते होईल. लय असलं ना कसं कुठं काही वस्तू पडणार, यांना जबाबदारीची अजिबात जाणीव नाही. बाबा अरे वा, कुठे गेल तर तुम्ही? येडा करायला गेल. अरे वा वा वा. तुम्ही कशाला काम करता, मला सांगत जा ना, मी करीन. अरे तुलाच करायचंय, हा. वाघ माझा. चांगलं झालं ना. माझ्यावर लय उपकार कसले केले उपकार सर. बाबा, तुमचा लोक माझा नवरा माझं कर्तव्य आहे, पती माझा परमेश्वर आहे. हो ना, पण मी सुद्धा हार मानली होती बघ, पण तू आली ना थोडीशी अशी मला उभारी आली बघ. केलं यार माझं लेकरू, तू आहे ना घोड्यासारखं झालं बघ. बरं बाबा, तुम्ही त्या गोळ्या ज्या आणता ते तुम्ही तुमच्या हाताने खाऊ घालता का यांना? नाही आता मी तरी कुठं राहण्यात आल्यावर मग तेच घालायचे. बाबा एकसारख्या 2-2 गोळ्या आहेत वेगवेगळ्या, आणि तुम्ही ज्या गोळ्या आणत होते ना ते हा. यांना नाही खाऊ घालत होते, दुसऱ्या खाऊ घालत होते. चुकीच्या गोळ्या खायला घालायच्या. चुकीच्या गोळ्या खाऊ घालत. राम 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 राम. त्याच्यामुळे एवढे दिवस लागले त्यांना नीट व्हायला बाबा. अरे ते सुधारलंच नसतं, घात झाला असता त्याचा. मग आणखी पण नाही सुधारलेले, 50% आणखी बाकी सुधारलेले नाही. हे बघ, तू एवढं केलंय म्हणल्यावर आता तुला 100% यश येणार आहे बा. त्याला एकदम सर्वसामान्य बस बाबा, बनवणार. तुमचा आशीर्वाद, मी तुमच्या लेकाला नीट करते आणि चांगला संसार करते. बस एवढंच काय रे. पण बाबा आणता कुणाला सांगायचं नाही, आपल्याला यांना पूर्ण क्लिअर करायचंय, मग मी त्यांच्याकडे बघते. सध्या काहीच बोलायचं नाही बाबा. बर 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 बर, असा सुखाने राहा. बस काय पाहिजे. बरं, आणि तुम्ही काही काम नका करू, आम्हाला दोघांना सांगा, आपण करू ना बाळा. हा, हा, आम्ही दोघं करू. हा, आम्हाला सांगायचं, तुम्ही नका जास्त ताण घेऊ. हा बाबा, त्याला जेवाय घातलं. नाही आता जेव्हा घालतो, आता चालू आम्ही रानात. ताई आणि दादा बोलले की रानात जा, मग आलो. चला, करा कामाने काही माणूस मरत नाही, हा, काम करायची. चालतंय. चला जाऊ, आलोच मी पण. हा, या तुम्ही पण. हो हो. लेचर करायला लागलं ते. उठ, काय रडायला लागली तू? जास्तच करायला लागली ती, जास्त. अहो, ताई, काय चुकतं माझं, मी सगळं काम करते रानातले. काय काम करते सगळे? हा, तुला सांगितलं तेवढंच करायला सांगितलं. तू नोकरानी आहे, नोकरासारखीच राहा. कळलं का? सगळं काम करते ना. काय काम करते तू? हा, आणि तुला काय नव्हते करायला लावले? तुला काय करायला सांगितलं होतं? घरातली कामं करायची, रानातली कामं करायची. ताई, करते ना. नवऱ्याच्या वर लक्ष द्यायचं नाही. आणि अहो, माझा नवरा आहे ताई, तो कसं लक्ष नाही करतो. आम्ही आपण दिलेल्या गोळ्या हिने फेकून दिल्यात. तुला काय सांगितलेलं? आम्ही सांगल त्याच गोळ्या चारायच्या. अहो, सांगितलं होतं का नव्हतं? मला मामांनी ज्या गोळ्या आणून दिल्या मी त्याच चालले भाऊजी. तू पण मी दिलेल्या कुठं टाकल्या? तू उकंड्यावर नेऊन टाकल्या का नाही? काय टाकल्या? ऐक ना, तुला आता शेवट सांगतोय. आम्ही सांगतोय ना तसंच करायचं. फेकून देती खुशाल, लाज नसल्यागत हिना. हा, तुला सांगितलंय ना, आम्ही सांगल त्याच गोळ्या चारायच्या. तू हा? ज्या मामा गोळ्या आणून देते मी त्याच चारणार आहे. जास्त बोलायला लागली. लय जीभ करायला लागली. दादा, बायको आहे माझी ती. ऐ, नीट. ए, काय आवाज करायचा ना, हा. कळलं का? नाही तर मी काय करते माहिती ना. ऐ, माहिती मग तुला मग कसं फटका असतात. ए दादा, इथून माग तुझं लय ऐकून घेतलं. ती माझी बायको आहे आता. एवढी हिंमत आली तुमच्यात, मला लय आनंद झाला हो, तुम्ही नीट झाले. आता बस, आतापर्यंत आम्ही एकटो होतो, हे एकटो होते, मी एकटे, पण आता माझ्यासोबत माझा नवरा आहे. आता तुम्ही फक्त काही बोला. काय बोला? हिला तर अजून काय माहितच नाही. अरे. तुला माहित करावा एवढं सांगून टाका आपल्याला काय आहे त्यांचं. ऐ, ही सगळं आहे ना 50 एकर, ती सगळी या फक्कड्याच्या नावाने हे घर पण काय तुला नाही तर माती लावायची जागा नाही काय. हा हा. लय स्टेट करू नका. अहो, माझ्या नवऱ्याला मी माणसात आणलंय, ही स्टेट घ्यायला काय लागतंय, मला काहीच वेळ लागत नाही. माझा सासरा आणि वकील सगळे माझ्याकडून आहे, माहितीये का. काय जास्त ताई आणि भाऊजी तुम्ही आता बस, तुम्ही लय केलं, लय छळलंय आम्हाला, पण आता ही वेळ आमची आहे, समजलं. आता नाही जास्त, आता वकील येत आहेत, मामा येत आहेत, बघू आता काय करायचं. बस, पण आता लय सहन केलं आम्ही. पण माझं म्हणणं एवढंच आहे ताई आणि भाऊजी, जे पण द्यायचंय ना ते आमचं निम्म आमच्या हिश्श्याचा आम्हाला द्या गोडीत. नाही तर जे तुम्ही केलंय ना ते मला करायला काहीच वेळ लागणार नाही. तुम्ही जेवढं आमचा छळ केलाय ना, आम्ही लय सहन केलंय, हे सगळं मी पुढे मांडेल, सगळं मी कोर्टात आणन. वकील येतोय, नीट आणि नीट द्या. ऐ, ते बोलू नको. वकील येतात, वकीलचं आम्हाला सांगू नको. काय जे झालंय ना ते सगळं कायदेशीर केलंय हा, आम्ही. आणि आम्हाला ते दोघांच्या सांगू सह्या नको. घेतलेल्या आहेत. हे बघ दादा आणि वहिनी, ती सगळी इष्टी तुम्हाला राहू द्या. मी जातो कुठेतरी, पोट भरतो. जातो नाही निघायचंच. हा,
बघून उघडलं निघायचं. बरं आम्ही जातो, फक्त माझ्या सासऱ्यांना माझ्या बाबांना तुम्ही सांभाळा, आम्ही जातो. बाबा बिबा काय नाही, घेऊन जायचं तुमच्या सोबत, काय इथं ठेवायचं नाही. हा तसलं लहान नाही तिथं. काय चाललंय? हाकलायला निघाला काय तुम्ही त्याला? हा मग अरे लाज वाटली पाहिजे, तुझा भाऊ नीट झालाय. अजूनही तुम्ही बी मला वाटतं शहाणं हो, सुधराव. मग काय डोक्यावर घेऊन नाचायचं, शाणे हा, झालेत नाहीतर मग. काय. डोक्यावर घेऊन नाचायचं. जर मनात आणलं, जी वेळ त्यांच्यावर आणली ना तुम्ही, ती मी तुमच्यावर आणू शकतो. म्हणजे तुम्हाला वाटतं ना सगळं तुमच्या हवाले केले, हा पण त्याच्या पुढे जाऊन सांगू का, ते फक्त एक नाटक होतं. काय ते फक्त नाटक होतं, तुमच्या नावावर केलं. सगळं रेकॉर्ड आहे ना आज माझ्या हातात आहे. कुणाच्या नावा करायचं ते वकील तुम्हाला समजून सांगते. मग तू आम्हाला फसवलं. 100%. ते बोलतायत ते एकदम व्यवस्थित बोलतायत, आणि तुम्ही त्यांना फसवलं त्याचं काय रे? हा आतापर्यंत तुम्ही त्यांना नको त्या गोळ्या दिल्यात, मी तुम्हाला कायद्याच्या अंतर्गत तुम्हाला सुद्धा आतमध्ये टाकू शकतो. जायचंय का जेलमध्ये जायचंय का? कळतं का? अहो पण आम्ही देत होतो, म्हणजे डॉक्टर जे आम्हाला देत होते तीच हा, देत होतो असं? त्यांना. आणि मी दिलेल्या आणलेल्या गोळ्याचं काय? त्या उखंड कशा जात होत्या? त्या मीच अरे तुम्हाला वाटत नव्हतं तो सुधारावा, तो माणसा तेव्हा त्यांनी त्याचं लग्न व्हावं. लाजारे वाटले पाहिजे इस्टेटीसाठी. सख्या तिचं जाऊ दे, तू सख्या भावावर ही अवस्था कधी मरल याची वाट पाहत होता. अरे ती लेकरू दुसऱ्याच्या घरून गरीबाचं उचलून आणलेलं मी, तिनं त्याला आपलं केलं, एवढा जीव लावला, तिचे सुद्धा हाल केलेत. काय चुकत होतं? तुम्ही सांगितलेली सारी कामं करत होती ती, कुठल्या कामाला नाही म्हणली ती. आणि तू हे संस्कार आहे का तुझ्या आई बापाने? का तिला बहीण नाही म्हणली तू? वकील साहेब, नाही ह्यांना नाही ना, ह्यांना कायद्याच्या मी- भाषेत जर सांगायचं म्हणलं ना, यांना सरळ यांच्यावरती गुन्हा दाखल करतो. मी सध्या या मानसिकतेत नाही बाबा, सगळी इस्टेट चालते त्यांच्या दोघांचं नाव करायची आणि यांना बाबा घालायचं बाहेर. बाबा आम्हाला माफ करा. ते प्रॉपर्टीच्या नाद लागू आम्ही लय घाण चूक केली बाबा, खरं माफ करा. आता हा निर्णय ते घेतील. तुम्हाला घरात ठेवायचं का नाही, तुम्हाला काही द्यायचं का नाही, हा निर्णय त्यांच्यावर, माझ्यावर नाही. काय करायचं बाळ? नाही बाबा, खरं सांगता आम्हाला माफ कर, आमच्याकडून चुकी झाली. परत नाही असं तुम्ही होणार. मला पण सांगायचं माफ का? याला करा. द्यायचा का यांचा हिस्सा? बाबा आम्ही तसे नाहीयेत, मी गरीब घरची, पण मला जास्त नको. मला माझ्या वाट्याचं, आमच्या दोघांच्या आमचा गुजारा होईन एवढं द्या, घे. निम्म त्यांना द्या. अजून बी त्या लेकराला तुमच्याविषयी प्रेम असत आहे. ओके, तिने मनात आणला असतं, ती म्हणली असते ना माफी माझी नाही त्यांची, माघार त्यांच्यावर लय अन्याय केला. माफ करा वहिनी, आम्हाला आमच्याकडून चुकी झाली खरंच. पण लय चुकीचं वागलात भाऊजी तुम्ही. नाही खरं माझ्याकडून चुकी झाली, मी माझ्या भावाचं असं बघितलं. अरे जर हीच गोष्ट जर समोर नसती आली ना, तर तुमचा भाऊ आज या जगात राहिला नसता, तसाच वेडा बनवून फिरला असता, माहितीये का? वकील साहेब तुम्ही साथ देत नाही ना, तर यांनी अख्खी स्टेट खरंच कशात घातली असती. त्याला तुम्ही सहकार्य केलं, त्यांच्या सल्ल्यानं म्हणे ठीक आहे, जर तुमच्या नावावर करत नाही तुम्ही त्याला मारून टाकलं आणि तिला बी मारला असत. लय उपकार झाले, तुम्ही एवढं सहकार्य केलं का? चालतंय, बघा ते काय होतंय ते. नाही आम्ही बघतो सगळं. राहता धन्यवाद. प्रेमानं. बाबा ती अख्खी जमीन तुमच्याच नावावर राहू द्या, नको आम्हाला, खरं बाबा काही आम्हाला नको. काहीच नको त्यातलं. मग हे सांगत होतो यार, नाही यार, माणसाबरोबर राहिली ना की सगळं साध्य होतंय. कोण ही मी लई कमावलं, मी मेल्यावर घेऊन जाणार का बरोबर? नाही. शेतीवाडी सगळं तुमचं आहे. अरे राहा मस्त दोघं एक व्हा. नाही आता तो पण सुधारला, आम्ही आपण सगळे एकत्र राहू बाबा आता. चहा ठेवा. हा तर साहेब जागा मी चहा निघतो, मला कोर्टात जायचं. अहो, चहा पिऊन जावा, नाही, चहा नाही. पिऊन जावा. मला काम आहे, परतच्या वेळेस कधीतरी येऊ का? चला व्यवस्थित राहा. चल बा.